दाखल झालेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आणि या स्पर्धेकरता पायगाव विभागातील अगदी गोड आवाज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत। विजयजी भोये यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत। पहिला मॅच करता आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे सज्ज असतील आदरणीय सन्माननीय मुन्नाभाई चव्हाण साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आगतम स्वागतम सुस्वागतम। कॉमन एकता 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सचिव या पदावर कार्यरत आहेत आणि अगदी चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं। या शिलोत्तर गावचे नक्कीच उद्योजक आहेत, भरपूर चांगलं सहकार्य त्यांचं देखील लाभत असतो। या विभागामध्ये चांगलं व्यक्तिमत्व आहेत मुन्नाभाई चव्हाण साहेबांचं या सकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे। मुन्नाभाई चव्हाण वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित टायगर चषक आपण पाहणार आहोत। स्पर्धेचा पहिला दिवस आणि मायक्रोफोन वरती सज्ज होतील आमचे साथी समालोचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ पायगाव मिस्टर विजयजी भोये। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद मिस्टर अमित। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्पभ निर्विघ्नं कुर्मदेव सूर्यकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आज टायगर स्पोर्ट बीपाड आयोजित टायगर चषक मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे। नुकताच आपण उद्घाटन समारंभ जो आहे तो पार पाडला। त्या उद्घाटन सोहळ्याकरता आपण पाहिलं तर भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। भारतीय जनता पार्टी वसई तालुक्याचे अध्यक्ष राजूभाई म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर पालघर जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी पंढरीजी माळी साहेब, त्याच्यानंतर कृषी तांबडे साहेब, समाजसेवक बीबीपाडा, ओम आयुष ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सुनीलजी पागे साहेब, त्याच्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेब, त्याच्यानंतर हरचंद्र भुई, रमेशजी तांबडे साहेब, त्याच्यानंतर मुन्नाभाई चव्हाण, अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचं निश्चितच या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याकरता लाख मोलाचं सहकार्य आणि एक लाख मोलाची उपस्थिती निश्चितच पाहायला मिळाली आहे। या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय टायगर स्पोर्ट बीबीपाडा या स्पर्धेमध्ये। थोड्याच वेळात मॅचला देखील सुरुवात होईल। डिबेट टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे। त्यानंतर आमचे दोन पंच प्रवीणजी सुतार मॅन फ्रॉम खोलांडे, त्यानंतर देवानंदजी वळवी नागले या ठिकाणी बिलॉंग करतात। त्यानंतर आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर अमितजी शर्मा आणि आमचे गुणलेखक आमच्या सोबत जोडले गेलेत कल्पेशजी कोठावळे। सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। मॅचला होईल सुरुवात। गोलंदाज निलेश दशरथ शेलका अँड रोहिदास वाघाती सलामीची जोडी। पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये। डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान, सुंदर रूपरेषा ह्या मैदानाची आपल्याला पाहायला मिळते। सजावट देखील खूप चांगली केली गेली आहे या टायगर चषकामध्ये। पुन्हा एकदा हा डॉट बॉल बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत। गोलंदाज आपण पाहिला तर मग निलेश बरफ, उंच खांद्याचा हा गोलंदाज काय जबरदस्त बॉलिंग करतोय। पुढील बॉल
यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मात्र सापडला गेलाय आणि त्याच्या वरती हा मोठा शिक्का मात्र लावला गेलाय. षटकार 6. आई तुझ्या दर्शनाची ओढ, तुझ्या दर्शनाची तुझ्या आईला बोलावना, हे तुझ्या आईला बोलावना. ओव्हरफिश बॉल होता अगदी आपण पाहिला तर बॅटच्या रडार मध्ये आणि ज्या वेळेस ओव्हरफिश बॉल हाताळले जातात ना त्यावेळेस निश्चितच मग मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गुड साऊंड सिस्टम देखील झाला होता. ज्या अनुषंगाने चेंडू बॅटला कनेक्ट झाला. अगदी चेंडू आपण पाहिला तर मग डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर निघून गेलाय सरळ 6 धावांकरता आणि या 6ने मात्र धावफलकेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेले होते परंतु त्याच्यानंतर तिसरा बॉल ओव्हरपिच हाताळला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज रोहिदास या खेळाडूने. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस हा वेगवान बॉल गुडलेन वरती स्पॉट केला आणि तिथून मात्र हलकीशी मात्र फ्लाईट दिली गेली. एक बाउन्सरची ताकीद देखील दिली गेले. 1 बाउन्स फॉर द ओव्हर चा इशारा देखील आला. पुढील बॉल बॅटची हलकीशी इनर एज चेंडू जाईल शॉट फाईन लेग च्या दिशेनं. एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 7च्या घरामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झालेत 5 धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7. ओहो आणखी एक सुंदर चेंडूची हाताळणी. दशरथ शेलका होते ऑन स्ट्राईक वरती ते देखील बीट झालेत. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस आपण धावफलक जर पाहिलं तर मग पोचलं गेले बिनबाद 7 या आकड्यांवरती. 3 ओव्हरचा हा मॅच आहे आणि 3 ओव्हर मध्ये निश्चितच 40च्या पलीकडे देखील धावफलक न्यावं लागेल. त्याच्याकरता चांगले संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मात्र या ठिकाणी स्वीकारावी लागेल. कुठल्या तरी एका खेळाडू मात्र ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. जास्तीत जास्त फटके गॅप मध्ये खेळावे लागतील कारण मैदान आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त सजवलं गेलं. त्यानंतर शिवरामजी शेलका साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत टायगर स्पोर्ट बिवपाडा आयोजित टायगर चषक 2025 मध्ये. ओहो यावेळेस टप्प्याची लेन परिपूर्ण पिक केली आहे. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक हा षटकार रोहिदासच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. 6 धावा या षटकारानं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग वेगाने पुढे सरकला 13 आकड्यांवरती जाऊन पोहोचला. वेलकम स्वागतम सुस्वागतम शिवरामजी शेलका साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे कारण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेश फूट षष्टीगरपाडा. सध्या तरी आपण पाहतोय रोहिदास वाघात जो स्ट्रगल करतोय. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलेत. सध्या तरी त्याच्या माइंड मध्ये त्याने एकच गोष्ट ठेवली आहे मी मोठे स्ट्रोक खेळू शकतो आणि ते मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मध्ये 2 आलेत. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 13च्या घरामध्ये 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्प्याची लेंथ होती परंतु चांगली वापसी केली आहे गोलंदाज आपण पाहिला तर रोशन उंबरसाडा. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या संघाचा. त्याच्यानंतर अक्षय कोल्हा देखील आहे. हलकस मात्र स्लाइस करायचं होतं पॉइंटच्या दिशेने परंतु पंच सहमत नाही आहेत. ऑफस्टमच्या आपण हा चेंडू पाहिला तर मग थोडा बाहेर निघून गेलाय त्याच कारणास्तव हा चेंडू आपण वाईट पाहतोय. वंतच्या स्वरूपामध्ये निश्चितच 1 धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल.
त्यावेळेस आपण पाहतोय अजून एक वाईट बॉल. यस, तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवलाय. थोडस फ्लाइटेड बॉल होता. अगदी पिचिंग झाल्यानंतर हलकासा आपण पाहिला तर मग बाउन्स झाला आणि त्याच कारणास्तव पंचांनी देखील तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन आहे तो पोहोचवलाय. यस, वाईड बॉल असणार आहे. अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. त्याच कारणास्तव हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. धावफलक 1 ने पुढे सरकेल 15 आकड्यांवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 7 धावा आल्या होत्या, परंतु तिथून आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी डीप लॉंगॉनच्या दिशेने मात्र एवढंच हा स्ट्रोक आपण पाहिला होता. 2 धावा इथून देखील पूर्ण केल्या जातील. क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल अँड डबल. ते देखील चालू ठेवलं तर निश्चितच धावफलक तुमचं चालू राहतं आणि सध्या तरी तो गेम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर स्पर्धा, या सुंदर स्पर्धेचं आयोजन देखील केलेलं आहे. टायगर स्पोर्ट बिपाडा या संघाने 1 बाउन्स न चेंडू निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. तुझ्या दर्शनाची ओढ, तुझ्या दर्शनाची ओढ, तुझा आईलाही बोलावना, हे तुझा आईलाही बोलावना. चौकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक पोहोचले गेले 21 आकड्यांवरती. 9 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवरती खेळतोय रोहिदास. चांगल्या बॅटिंग केली आतापर्यंत. काही चेंडू डॉट देखील खेळलाय, परंतु दाट चेंडूंची कमतरता मात्र भासू दिली नाही. ज्या अनुषंगाने त्याचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकाराचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल मात्र पकडला जाईल का? प्रयत्न या ठिकाणी केले होते झेल पकडण्याकरता, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाले. यस, नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या प्रकारे समावेश हा घेतला गेलाय आणि धावफलक आपण पाहिलं तर मग 2 अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळजवळ आपण धावफलक पाहिलं तर मग 23 आकड्यांवरती जाऊन पोहोचले. चांगलं गुणलेखनाचं काम या ठिकाणी आमच्या सोबत करताय कल्पेशजी कोठावळे. ते टायगर स्पोर्ट विपाडा संघाचे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहेत. सध्या गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील आम्ही पाहतोय. यावेळेस ही लेन ब्लॉकॉलमध्ये हाताळली होती. एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि धावफलक पोचलं जाईल 24 आकड्यांवरती. षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर 12च्या सरासरीने ह्या 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपण पाहणार आहोत. सुरुवात खूप चांगली झाली आहे. खऱ्या अर्थानं रोहिदास याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. 12च्या सरासरीने सध्या तरी हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट साष्टेकरपाडा या संघाचं अजून इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये निश्चितच आपण पाहणार आहोत किती धावा बनवल्या जातील. आता मात्र काय घडेल काय बिघडेल हे देखील आपण पाहणार आहोत. आज भरपूर मान्यवर या उद्घाटन सोहळ्याकरता निश्चितच आपल्याला पाहायला मिळालेत. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 गोलंदाज हे वापरावे लागतील. संघर्षाचा काल कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. परंतु यावेळेस आपण पाहिला तर संघर्ष खूप चांगला केला या 2 ओव्हरमध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जी रिकामी जागा सुटली होती ना धावसंख्येची, ती रिकामी जागा मात्र इथे भरून काढली आहे. चला घाई करायची आहे. नंबर 3चं षटक टाकण्याकरता आपण पाहणार आहोत रोशन कांबडी. अगोदर रोशन उंबरचढा यांना आपण पाहिला, आता मात्र रोशन कांबडी नावाचा हा गोलंदाज.
हो भन्नाट वेग आहे त्याच्याकडे आणि निश्चितच योग्य तो वापर आपल्या वेगाचा मात्र या ठिकाणी केलाय. पहिला चेंडू डॉट टाकलाय आणि ज्या वेळेस पहिले चेंडू डॉट फेकले जात आहेत ना त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे ना, तो हलकासा मात्र वाढला जातोय. इथून तो आत्मविश्वास कंटिन्यू ठेवला जाईल का? फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं, परंतु आपण पाहतोय वन बाउन्स न मात्र चेंडूला फील्ड केलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग परतावं लागेल दशरथ शेलका या खेळाडूला. कदाचित ही विकेट सॅक्रिफाईस केली असावी कारण मागे आपण फलंदाज पाहिले तर भरपूर आहेत. भावेश आहे, अजून ऋतेश आहे. या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये आणण्याकरता ही विकेट सॅक्रिफाईस केली असावी. स्ट्रोक खूप चांगला होता रोहिदास या खेळाडूचा. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये दशरथ शेलका यांना मात्र मैदान सोडावं लागलं. पहिली विकेट आपण पाहिली तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते या टायगर चषकामध्ये. जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये ही विकेट आली आहे. पुढील बॉल हो फुल टॉस डिलिव्हरी होती, मिस केली आहे. क्रिकेटच्या पटलावरती हा फुलटॉस चेंडू मिस करणं, त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच मित्रांनो मिस करू नका. परंतु या ठिकाणी झाली आहे मिस्टेक. चांगली बॉलिंग रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा आहे. भरपूर काळ आपण पाहिला तर मग चेंडू हवेमध्ये होता, परंतु पुन्हा एकदा वन बाउन्स न मात्र काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि चेंडूला फील्ड करेपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 27 या आकड्यावरती. पुढील बॉल नो बॉलचा इशारा आलाय. तुमचा कुठला नो आहे? यस च्या लाईनच्या बाहेर हा चेंडू मात्र यावेळेस डिलिव्हरी झालाय, त्याच कारणास्तव हा नो बॉल आहे. रिप्ले मध्ये पाहू शकता कुठे चेंडू हा पिचिंग झालाय. अगदी मैदानाच्या बाहेर हा चेंडू पिचिंग झाला होता. हिटचा बॉल थर्डमॅनला आपण पाहिलं तर मग सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे. निश्चितच स्ट्राईकचा जर खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये असेल आणि इष्ट्यांना जर बॉल लावला असेल तर मग तो बॉल तिथेच क्लिअर झालाय. परंतु जर जागा सोडली असेल तर मग विकेट देखील येऊ शकते. येस या 2 धावा असणार आहेत कारण पॉपिंग क्रीज सोडली होती आणि इकडे इकडे चेक करायचं आहे. आणि इकडे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असणार आहे. फक्त सिंगल धावा मी धाव फलकावरती ऍड करणार आहोत कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग इथे फलंदाज रोहिदास बाद झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेलं 29 आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल रोशन कांबडी चांगली बॉलिंग केली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. भावेश शेलका नो बॅटर. ऋतेश शेलका ऑन स्ट्राइक.
रोशनचा हा पुढील बॉल. बॅकफुटला मात्र पंच केले शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 30 या आकड्यांवरती. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा होत्या धाव फलकावरती, परंतु तिसरं षटक संपन्न झाल्यानंतर आपण पाहिलं तर मग 30 झालेत, म्हणजेच 6 धावा त्या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्यात. चांगलं कमबॅक करणारं हे षटक पाहायला मिळालं. महेंद्र कोल्हा आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान गोलंदाज आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकेडी या संघामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं तर मग निलेश, त्याच्यानंतर रोशन उंबरसडा, रोशन कांबडी, आता मात्र महेंद्र कोल्हा नावाचा गोलंदाज आला. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग ही केली जाईल हे देखील पाहणं योग्य. राईट मोर द विकेट ना पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. अक्षय कोल्हा चेंडूच्या खाली पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल ऋतेश शिलका ह्याचा देखील खेळ. ऋतेश शिलका याच्या पारीवरती निश्चितच नजरा होत्या, त्याच्याकडनं चांगला खेळ व्हावा, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये त्याला देखील जावं लागलं डगआउटच्या आशयाला. कदाचित जी विकेट सॅक्रिफाईस केली गेली तसंच शिलका याची तिथून मात्र थोडासा टर्निंग पॉइंट जो आहे तो चेंज झाला. धावा येत होत्या परंतु विकेट मात्र फेकली गेली आणि तिथून मात्र धावफलक थोडस थांबलं गेलं. गावदेव स्पोर्ट साष्टीकर पडा या संघाचा. इथून अजून आपण पाहिलं तर मग धावा बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत आदेश शेलका. वरता सितारा आहे, त्याला देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. जर तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळायचा असेल तर बॅट क्लिप, त्याच्यानंतर शॉट सिलेक्शन आणि बॉल वरची नजर ही परिपूर्ण तुम्हाला ठेवावी लागेल. त्याच्यानंतर तुमचं फुटवर्क देखील खूप मायने राखतं. त्यावेळेस अगदी बॅटच्या हलकासा जवळ हा चेंडू हाताला होता. तिथून मात्र बॉलला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 31 आकड्यांवरती. 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत टायगर स्पोर्ट बीबीपाडा आणि आई चंदुका स्पोर्ट सारजा या दोन संघामध्ये. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तो आला अँगलट. अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता भावेश शिलका या खेळाडूने. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला नाहीये. सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर मग खूप फास्ट क्रिकेट आहे. पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिलं तर तेवढं फास्ट नव्हतं, स्लो होतं. परंतु सध्या या क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढं या ग्रामीण भागामध्ये डेव्हलप झालंय ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप पाहायला मिळालं. छोटे छोटे खेळाडू निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची ती उत्कृष्ट कामगिरी इथून हा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर निघणारा हा बॉल होता. जवळजवळ गुडलेन्स वरती स्पॉट झाला होता आणि हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. तेच कारणास्तव पंच प्रवीणजी सुतार यांच्या माध्यमातून हा वाईड बॉल ठरवला गेला. पुढील बॉल टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. एक सिंगल मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा मनसुबा होता या ठिकाणी आणि निश्चितच रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट मात्र घेतली गेली. एका धावेने धावफलक पाहिला तर मग पोहोचले गेले 33 आकड्यांवरती. आदेश मात्र बाद झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला. त्याला दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्सच्या दिशेने
टप्प्याची लेंथ यावेळेस चेंडू आपण पाहिला तर मग थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार टर्निंग पॉइंट ठरू शकतोय या मॅचचा. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग पहिल्या इनिंगचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिला इथून तर 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष असणार आहे मॅच जिंकण्याकरता सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे या संघासमोर. चला आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. नेक्स्ट मॅच टायगर स्पोर्ट बिवपाडा आणि त्यांच्या समवेत चंदुका स्पोर्ट सारजा दोन्ही टीमच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये त्वरित उपस्थित रहा. येताय का? अरे चला ना. चला टॉससाठी यायचं आहे. सुनीलजी पागे साहेब आहे त्यांना आम्ही विनंती करतोय आपला शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करू. शिवरामजी शिलका साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. मॅच क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचा यजमान संघ टायगर स्पोर्ट बिविपाडा आणि त्यांच्या समवेत चंदुका स्पोर्ट सारजा या दोन संघामध्ये टॉस आहे तो आम्ही संपन्न करतोय. छप्पाचा कॉल दोघांनी दिला होता. आपण पुन्हा एकदा कॉइन स्पिन करणार आहोत. काटाचा कॉल आणि काटा आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर चंदुका स्पोर्ट सारजा टीमच्या बाजूने डिसिजन काय बॅटिंग करण्याचा निर्णय या सकाळच्या सत्रामध्ये घेतलाय. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. असे कुठले फलंदाज आहेत निश्चितच त्यांच्याकडनं ही सुरुवात चांगली मिळेल. आशिष असेल, संदीप असेल, अजून आहेत सर्व प्लेयर आहेत. येस शुभेच्छा देतो तुम्हाला. कृष्णा टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? घेतले असते परंतु यावेळेस तुम्हाला जे आहे ते मिळालं गेले आहे. या होम ग्राउंड वरती कशा प्रकारचा खेळ केला जाईल आम्ही आमचा गेम दाखवायचा प्लॅन करू. निश्चितच खूप मेहनत घेतली आहे टायगर स्पोर्ट चषक ठेवण्याकरता. परंतु आज खऱ्या अर्थानं कोणत्या प्लेअर कडून तुला अपेक्षा असेल की निश्चितच या आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये निश्चितच त्याचा खेळ चांगला व्हावा? आमची जास्ती करून संतोष कुमार होती पण त्याचा आउट फॉर्म असल्या कारणाने आम्हाला सायनात बरोबर आहे. क्या बात आहे. देखील आम्ही शुभेच्छा देतो. तर मित्रांनो हे होते दोन्ही कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. हो हलक्या हाताने मात्र बॉलला दिशा दिली आहे. शॉट फाईन लेगच्या दिशेने अगदी खाली क्षेत्र होतं आणि तिथून खाली क्षेत्रामधून चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सुनीलजी पागे साहेबांचा यथोचित सन्मान हा केला जातो. कारण निश्चितच आपण पाहिला तर खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं आणि नेपाळचे टूर आहे. त्याच कारणास्तव या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहणार नाही. परंतु आज सकाळच्या या उद्घाटन सोहळ्याकरता लाख मोलाची त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली आहे.
वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आहेत आणि त्याचनंतर आपण पाहिला तर मग ओम आयुष ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सो मच. एक एक मॅच करून तसा मी आता करेन जास्त कारण मला नंतर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर मग चौकार आला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाज आपण पाहिला तर दशरथ शेलका बॅटिंग मध्ये काही रन्स तो करू शकला नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला मात्र परतावं लागलं परंतु बॉलिंग ही योग्य दिशेने मात्र यावेळेस केली गेली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग ब्लॉक हॉलमध्ये हाताळला होता परंतु तेवढं शॉर्ट सिलेक्शन जे होतं ना ते खूप चांगलं पाहायला मिळालं होतं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक विकेटचं पतन परतावं लागेल फलंदाज निलेश याला. जवळजवळ आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौकार आला होता परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट प्रेशरलाइज झाला होता आणि निश्चितच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो आला अंगलट. परतावं लागेल मिस्टाईन स्ट्रोक पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये निलेश मात्र बाद झालेत. धन्यवाद ढिसे. मुंबई पोलीस कार्यालयात असलेले आमचे गणेशजी कोठावळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचनंतर कैलासजी भोईर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. पुढील बॉल ओहो यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता इनफिल्डच्या वरून परंतु बॅट आणि चेंडू ह्याच्यामध्ये कनेक्शन झालं नाही. ज्या अनुषंगाने ही बॅट फिरवली होती बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा लेट आहे तो निघून गेलाय. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये दशरथ शेलका याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्प्याची लेन चांगली फिल्डिंग ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं परंतु 2 धावा या वेगानं पूर्ण केल्या गेल्यात. आज भरपूर पाठीराखे आपण पाहिले तर मग पाहायला मिळतात. गावदी स्फोट साष्टीकरपाडा टीमचे कंदे समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या VIP बॉक्समध्ये शिवरामजी शेलगा साहेब आहेत आणि निश्चित त्याचा संघ आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने चांगलं नेतृत्व गावदी स्फोट साष्टीकरपाडाचं देखील पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 6. इथून अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे 32. अजूनही 18 चेंडू मध्ये 32 धावा ह्या बनवाव्या लागतील. इथून भावेश शिल्का आलेत नंबर 2चा षटक टाकण्याकरता. अक्षय कोल्हा अँड रोशन कांबडी हे 2 बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती अक्षय आहे. एक विस्फोटक खेळाडू आहे. आमची देखील नजर आहे प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक गोलंदाजावरती, प्रत्येक शतरक्षकावरती. कारण आपण पाहिला तर मग 17 जानेवारी ते 21 जानेवारी या दिवसामध्ये वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन च्या माध्यमातून APL आपण पाहणार आहोत. आदिवासी प्रीमियर लीग आणि निश्चितच जो खेळाडू चांगला खेळ करेल त्याचा निश्चितच नंबर लागणार आहे APL मध्ये. हे देखील लक्षात असू द्या प्रत्येकाच्या. भावेशचा पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु
चांगलं क्षेत्ररक्षण झालंय अगदी शेवटच्या मोमेंटला. थोडेसे फंबलिंग झाले होते दोन क्षेत्ररक्षक, परंतु अखेरीस आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले, परंतु 3 धावा या पलून पूर्ण केलेत. अतिशय सुंदर रनपर्यंत विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंमध्ये, रोशन अँड अक्षय. सुंदर रनपर्यंत विकेट. 3 धावा इथून पलून पूर्ण केल्या. 3 धाव्याने धावफलक पोहोचले गेले. आता मात्र एकंदर 9 या आकड्यांवरती. बावीसचा पुढील बॉल. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, दूरवर क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ओहो, सुंदर झेल मात्र पकडलाय. म्हणतो रोहिदास त्या ठिकाणी होते आणि रोहिदासनं हा झेल मात्र पकडलाय. अगदी जवळ आपण पाहिलं तर मग लॉंगॉनवरनं अगदी वेगाने पुढे आले हा झेल पकडण्याकरता. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती आणि ती नजर मात्र यावेळेस यशस्वी ठरली गेली आहे. खूप चांगला झेल आणि फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मग होतोय फेल. रोशन उंबरसडा, सॉरी रोशन कांबळे हे बाद झालेत आणि रोशन उंबरसडा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 2 रोशन नावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघामध्ये. इथून थोड्याशा अडचणी आहेत ना, त्या वाढल्या गेल्यात, परंतु अडचणीतून निश्चितच बाहेर पडायचं असेल तर त्याच्याकरता आता मात्र एक सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. कुठल्या तरी एका खेळाडूला जी जबाबदारी आहे ना ती योग्यरित्या पार पाडावी लागेल. इथून आता मात्र आपण पाहिलं तर मग रोशन उंबरसडा आलाय. तो डाव्या हाताचा बॅटर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट चांगली फील्ड देखील सजवली गेली आहे. रोशन एक ऑलराऊंडर खेळाडू. धावफलक आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 9. इथून अजून धावा जर पाहिल्या तर 29 हवेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. 1 धाव पूर्ण झाले. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 1 या धावसंख्येनं धावफलक पोहोचले गेले 10 या आकड्यांवरती. हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये जर कमी धावसंख्येवरती रोखला तर निश्चितच थोड्या अडचणी आहेत ना त्या वाढल्या जातील. थोडेसे प्रेशर मध्ये नक्कीच पाहायला मिळतील सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाचे बॅटर. चांगला खेळ निश्चितच पाहायला मिळतोय. प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. इथून चांगले प्रयत्न केले तर निश्चितच चांगला खेळ दोन्ही संघाचा पाहायला मिळेल. परंतु पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्या संघाचे प्रयत्न चांगले पाहायला मिळतील. येस, कुठल्या दिशेने की चेंडू जो आहे तो पिचिंग झाला हे देखील आम्ही पाहणार आहोत. हलकासा चेंडू आपण पाहिला तर रेषेला टच झालाय, त्याच कारणास्तव निश्चितच आपण पाहिला तर मग नो बॉल असणार आहे, कारण ते रेषेवरती पिचिंग झालाय. धाव फलक आपण पाहिला तर मग एकने पुढे सर्किल पोचलं जाईल. 11च्या घरामध्ये येणारा पुढला बॉल जो असणार आहे ना तो फ्री हिट आहे आणि फ्रीडम आहे हा स्ट्रोक खेळण्याकरता, पूर्णपणे स्वतंत्र. ओहो, हलकेस आपण पाहिलं तर मग स्टेप आउट झाले होते. थोडासा वाकून खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयाचा, परंतु फ्री हिटचा बॉल देखील मिस केला आणि इथून आपण पाहिलं तर मग थोड्याशा अडचणी देखील वाढलेत. चेंडू फेकून झाले तर भावेशच्या खात्यातील 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर आहे 11 या आकड्यांवरती.
यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साईडला उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ओहो, चेंडू आपण पाहिला तर मग वन माउस निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार 4. या चौकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 15 आकड्यांवरती. आता मात्र 13 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 23 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. कुठला संघ हा मॅच जिंकणार त्याच्यासाठी हे स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. त्यानंतर आणखी एक बिग फाईट पाहणार आहोत आपण. टायगर स्पोर्ट बिबीपाडा आणि आई चंदुका स्पोर्ट सारजा या दोन संघामध्ये. रवींद्र भोईर यांना आम्ही विनंती करतोय आपण यायचं आहे समालोचन कक्षाच्या दिशेनं. तुमच्याकरता काहीतरी मेजवानी आहे. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. षटकाची झाली या समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती सध्या ते कंट्रोल मध्ये आहे संघ गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा. कारण दोन्ही संघाच्या दिशेने आपण चाललं तर समानतेचा खेळ चालू आहे. अजून इथून आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 11.50च्या सरासरीने 23 धावा ह्या अजून बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. चला घाई करायची. चांगला खेळ निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा. फिल्डिंग सजवायची आहे. सुंदर देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत टायगर स्पोर्ट बिबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 मध्ये आपण आहोत आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाज गौरव जाधवला आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक वरती डाव्या हाताचा बॅटर रोशन उंबरसडा. अक्षय कोल्हा स्ट्रगल करतोय. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्याने 7 बनवलेत. चला घाई करा. एष्ट्यांच्या समोर पकडले गेले आणि पहिल्याच बॉल वरती मोठी सफलता प्राप्त केली आहे गौरव जाधवनं. काय चेंडू हाताला गेलाय. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल. निराश आहे अक्षय देखील, कारण रोशन करणं ही अपेक्षा नव्हती, परंतु अपेक्षा थोडी भंग झाली आहे. आणखी एक मोठा धक्का सिद्धिविनायक स्पोर्ट बेडकर या संघाला. रोशन उंबरसडा देखील झालेत आउट. आता मात्र 11 चेंडू शिल्लक असतील. 11 मध्ये 23 धावा विजय करता बनवाव्या लागतील. एखाद्याच्या वाटेला दररोज जर संघर्ष येत असतील तर निश्चितच स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची क्षमता जी आहे ना ती एका नशीबवान माणसाकडेच गेली जाते. रडू आले तरी रडा, परंतु लढा स्वतःसाठी, गावाच्या अभिमानासाठी आणि तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी. इथून मात्र लढावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत महेंद्र. नावामध्ये महेंद्र आहे आणि निश्चितच चांगला खेळ केला जाईल का, परंतु सध्या तरी कौतुक करावे लागतील या ठिकाणी गोलंदाज गौरव जाधवचे, ज्या अनुषंगाने त्याने हा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. महेंद्र कोला इन झालेत ऑन स्ट्राईक वरती. गौरवचा हा पुढील बॉल. ओहो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओ, झाली आहे मिस्टेक. भावेश कडनं ह्या अपेक्षा नव्हत्या, परंतु त्याच्याकडनं झाले चुका. 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेत. दैव देता आणि कर्म नेत असंच म्हणावं लागेल. आता मात्र त्याचं भुगतान मात्र भरावं लागलं.
दोन धावेनं धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 17च्या घरामध्ये. 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून निश्चितच चांगले स्ट्रगल करावे लागतील. अजून सुद्धा 50-50 चान्सने हा सामना मात्र चालू आहे. फुल टॉस डिलिव्हरी, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दशरथ करून झाली मिस्टेक. वारंवार चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि त्याचा फायदा उचलण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर करतायत. बुडत्याला काडीचा आधार आणि निश्चितच गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाचा साथ मिळत नाहीये गौरवला. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती संधी, तिसऱ्या बॉलवरती संधी. क्षेत्ररक्षकांनी केले चुकी. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 19 आकड्यांवरती. गौरवचा पुढील बॉल. पुन्हा एकदा महेंद्र ऑन स्ट्राईक. स्टेप आउट होणं यावेळेस चेंडूला मात्र फोर्स केले. चेंडू निघून जाईल एका टप्प्याने काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता आलाय चौकार मोक्याच्या क्षणी. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? निश्चितच साऊंड सिस्टम मध्ये देखील थोडासा जो अडथळा आहे ना तो देखील दूर केला जाईल. परंतु काय जबरदस्त स्ट्रोक. अगदी यावेळेस मी तर म्हणेन गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं. स्टेप आउट झाले, त्याच्यानंतर चेंडूला हाफ फलीवर घेतला आणि सरळ आपण पाहिलं तर मग काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळले गेले महेंद्र आणि निश्चितच 4 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना पाहिल्या. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलंच झालंय. एक सिंगल मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले 24च्या घरामध्ये. अजूनही जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असणार आहेत 7 आणि 7 मध्ये धावा हव्या आहेत 14. अजून सुद्धा प्रत्येक चेंडूवरती 2 धावा ह्या बनवाव्या लागतील. जोपर्यंत अक्षय अँड महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत निश्चितच सिद्धिविनायक स्फोट बेलकडी ही स्ट्रॉंग असणार आहे. यावेळेस हवाई हल्ला केला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल खेळ आणि समाप्त झाला अक्षय कोल्हा ह्याचा खेळ. आउट, मोठी विकेट. अक्षयच्या खेळी करता जे जालं रचलं होतं ना त्या जाल्यामध्ये त्याला पकडलं गेलंय आणि आता मात्र इथून जो आनंद मिळाला गेलाय गावदेवी स्फोट साष्टीकर पाडा या संघाला गगनात मावेसा झालाय. कारण सेलिब्रेशन मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केला गेलाय. कारण त्यांना देखील ठाऊक होतं अक्षय कोल्हाची विकेट किती महत्वाची आहे आणि ती मात्र मिळवली गेली आहे. आता मात्र इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे 14. इथून आता मात्र जबाबदारी वाढली आहे. जिम्मेदारी घ्यावी लागेल. महेंद्र याच्या खांद्यावरती जी जबाबदारी आहे ना ती वाढली गेले. सचिन कांबळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. गौरवची खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलर आपण पाहिला तर ऋतेश शेलका एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. ऋतेश शेलका 6 चेंडू मध्ये त्याला 14 धावा थांबवायचे परंतु महेंद्र कोल्हा याला त्या पूर्ण करायचे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. पहिलाच मॅच काय जबरदस्त रंगला गेलाय टायगर चषक 2025 मध्ये. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ले अँड मिस. हा डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. थोडीशी घाई केली मी तर म्हणेन सिद्धिविनायक स्फोट बेलकडी संघानं. मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला परंतु तिथून आपण पाहिलं तर विकेट मात्र डाऊन होत गेले आणि आता मात्र सामना थोडासा जो आहे तो कठीण झालाय. ऋतेशचा पुढील बॉल. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, चेंडू निघून गेला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार 6. सामन्यामध्ये जी हवा भरली होती ना ती हवा निश्चितच या षटकारानं मात्र निघून गेली आहे.
परंतु अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू मध्ये अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 8 धावांची आवश्यकता आहे. आवाज बरोबर आहे तुला. तुम्ही जेव्हा हे लावता ना सॉन्ग पण मी हे लावला का बंद करतो. या लावल्या ना तुम्ही स्पीकर लावला का मी बंद करतो. 4 चेंडू 8ची गरज. ओहो, धीम्या गतीने लेंथ फेकली गेली आहे. स्लोवर चेंडू हाताला गेला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग बीट झालेत बॅटर. 3 चेंडू 8ची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. इथून कोण जिंकणार हा मॅच, कुणाचं अस्तित्व या ठिकाणी कायम राहणार आहे या टायगर चषकामध्ये. ऋतेशचा पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुंदर झेल, परंतु काय घडलंय काय बिघडलंय. येस, फलंदाज तिथे आहेत आमचे बाउंड्री पंच कृष्णा आहेत. येस, अजय माली आहेत. काय डिसिजन आहे काही षट. येस, आपण आता मात्र आपल्याकडे आहे सुविधा, चेक करू कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. यस, झेल पकडलाय भावेश शिलका याने, परंतु काबू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येऊन भावेशला अगदी टच झाला आणि त्याचा पाय बाउंड्री लाईनला लागलाय आणि निश्चितच या ठिकाणी हा षटकार. निश्चितच आपण आपल्याकडे आहे सुविधा आणि निश्चितच आपण चेक केलंय, कारण महत्वाचा हा सामना आहे. झेल पकडला होता परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचा थोडासा स्पर्श भावेशला झाला आणि त्याचा पाय आपण पाहिला तर मग सीमा रेषेला टच झाला. त्याच कारणास्तव आपण हा षटकार या ठिकाणी देणार आहोत. 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता. अक्षरशः कॅच आहे तो पकडला होता परंतु थोडस बॅलन्स जे आहे ना ते बिघडलं गेलं आणि त्याच कारणास्तव हा षटकार. 2 चेंडू 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही कंप्लीट होताना आपण पाहिली आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या संघानं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिला तर मग अगदी तोंडातून घास जो आहे ना तो खेचून घेतलाय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या संघानं. भरपूर चुका झाल्या. गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा या टीमच्या खेळाडूकडनं झेल देखील ड्रॉप झाले. त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी जी झालेली मोठी चूक ती देखील पराभवाचा रस्ता दाखवून गेली. हार्डलक टीम गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा आणि कॉंग्रॅच्युलेशन सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत टायगर स्पोर्ट बेबीपाडा आणि त्यांच्या समवेत आई चंदुका स्पोर्ट सारजा. परंतु ह्या मॅच मध्ये निश्चितच चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे तो खेळाडू असणार आहे महेंद्र कोल्हा. चला महेंद्र कोल्हा आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. जरी मरी आई